अर्जुन फळे घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये आला होता, पण तिथे आपल्या घटस्फोटीत बायकोला निशाला भाजी विकताना पाहून थांबला. निशाने रस्त्याच्या बाजूला एक कापड अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवली होती आणि ती उदास होऊन ग्राहकाची वाट पाहत होती. तिला अशा अवस्थेत पाहून अर्जुन मनातल्या मनात खूप खुश झाला होता आणि हळू आवाजात पुटपुटला. खूप बोलत होती, मला तुमच्यापेक्षा लाख पटीने चांगला नवरा मिळेल, पण हिला तर बहुधा हिच्या जीवावर बसून खाणारा मिळाला आहे. म्हणूनच तर त्याने बायकोला भाजी विकायला बसवले आहे. निशा त्याच्याकडे बघेल म्हणून अर्जुनने पटकन आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधला. तसा 6 वर्षांमध्ये त्याच्यात खूप बदल झाला होता. अर्जुन थोडासा जाड झाला होता. त्याचा रंगसुद्धा गोरा झाला होता. सूट बूट घातल्यामुळे तो साहेब वाटत होता आणि आता चेहऱ्यावर रुमाल बांधल्यानंतर तर ओळखायलाच येत नव्हता. तो भाजी घेण्यासाठी निशाकडे गेला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर निशाजवळ थोडेसे बटाटे आणि टोमॅटो होते. एका लाकडाच्या पेटीत आंबे होते, ज्यावर सुकलेले गवत ठेवल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नव्हते. थोडीशी हिरवी मिरची आणि 4-5 नग डाग पडलेले फ्लॉवर होते. अर्जुनने निशाला समोरून पाहिले. ती खूप सडपातळ झाली होती. तिचा चेहरा सुकलेला होता, रंग काळवंडला होता. क्षणभर त्याला असे वाटले की ही निशा नसून दुसरीच कोणीतरी बाई आहे, पण तिच्या गालावर असलेली जन्मखून पाहून त्याने तिला सहज ओळखले की ही निशा आहे. निशाने खूप आशेने अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली, काय पाहिजे साहेब? तिच्याच बाजूला भाजी विकणारी एक बाई म्हणाली, साहेब, तिच्याकडे तर शिळी भाजी आहे. तुम्हाला जर ताजी भाजी हवी असेल तर इकडे या. पण निशा गडबडीने म्हणाली, शिळी नाही साहेब, फक्त उन्हामुळे थोडीशी सुकली आहे. मी ही भाजी आज पहाटेच खरेदी केली होती. निशाच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव पाहून अर्जुनला वाईट वाटले. त्याचे काळीज धडधडले. आणि का नाही धडधडणार? आयुष्यातील 6 वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते. त्यांचा घटस्फोट झाला होता, पण त्या 6 वर्षांमध्ये त्याने तिच्यासोबत काही संस्मरणीय आणि सुंदर क्षण घालवले होते. अर्जुन काहीही न बोलता त्या पेटीतील आंबे पाहू लागला. एक आंबा हातात घेऊन अर्जुन म्हणाला, यातील काही आंबे तर खराब झाले आहेत. तेव्हा निशा पटकन म्हणाली, नाही साहेब, खराब झाले नाहीत, तर फक्त थोडेसे सुकले आहेत. ती पुढे म्हणाली, घ्या ना साहेब, संध्याकाळची वेळ आहे, वाटल्यास कमी पैसे द्या. तेव्हा तो तिथून जाण्याचे नाटक करत म्हणाला, मला ठाऊक आहे हे खराब झाले आहेत. त्याची साल काढून बघ, अजून काळे पडले असतील. तेव्हा ती विनवणी करत म्हणाली, तुम्ही एक आंबा खाऊन तरी पाहू शकता. जर खराब वाटले तर घेऊ नका. 2 दिवसांपासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, त्यामुळे नवीन माल मला आणता आला नाही. मुलगी आजारी आहे हे ऐकताच अर्जुनला धक्का बसला. त्याच्यासमोर आपल्या मुलीचा चेहरा आला. घटस्फोटाच्या वेळी त्याने त्याच्या मुलीला म्हणजे पिंकीला शेवटचे पाहिले होते. तेव्हा पिंकी फक्त 4 वर्षांची होती. आता ती 10 वर्षांची झाली असेल, असा विचार अर्जुन करत होता की तेवढ्यात निशा एक आंबा कापून अर्जुनला देऊ लागली. पण अर्जुन त्याच्या मुलीच्या विचारांमध्ये हरवला होता. मुलीची तब्येत खराब आहे ही बातमी ऐकताच त्याला अस्वस्थ वाटू लागले. निशा म्हणाली, घ्या ना साहेब, चाखून तरी बघा. निशाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो पटकन म्हणाला, ह्या सगळ्या आंब्यांचे वजन कर. ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही हे सर्व आंबे घेणार आहात? तो म्हणाला, हो, सगळे आंबे घेणार आहे. आणि मग काय? निशा आनंदाने सर्व आंब्यांचे वजन करू लागली. ती म्हणाली, हे 8 किलो आंबे आहेत. 2 पिशव्यांमध्ये 8 किलो आंबे देत निशा म्हणाली, 100 रुपये किलो विकते आहे, पण तुम्ही 8 किलो घेत आहात, त्यामुळे 80 रुपये किलोने घ्या. एकूण 640 रुपये होतात. साहेब, वरचे 40 रुपये राहू द्या. तुम्ही मला फक्त 600 रुपये द्या. अर्जुन म्हणाला, तुझी मुलगी आजारी आहे तर 100 रुपये किलोने पैसे घे. असे बोलून त्याने 500 रुपयांच्या 2 नोटा तिच्या हातात देऊन अर्जुन तिथून जाऊ लागला. निशाने त्याला मागून आवाज दिला, साहेब, 100 रुपये किलोने जरी घेतले तरी सुद्धा 800 रुपये होतात. तुम्ही तुमचे 200 रुपये परत घेऊन जा. तेव्हा अर्जुन थांबला, पण काहीही बोलला नाही. निशा उठून त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, मला भीक नको साहेब. भीक मागायला लागू नये म्हणूनच तर मी भाजी विकते. तो म्हणाला, तुझा नवरा काही काम करत नाही का? यावरती 200 रुपये त्याच्या हातात ठेवत म्हणाली, 6 वर्षांपूर्वीच आमचा घटस्फोट झाला आहे साहेब. अर्जुन म्हणाला, तुझ्यासारख्या स्वाभिमानी स्त्रीसोबत तुझा नवरा चुकीचे वागला असेल आणि त्यामुळेच तुमचे नाते तुटले. निशा म्हणाली, नाही साहेब, माझा नवरा खूप चांगला होता. बहुतेक आमची वेळ खराब होती. तिचे बोलणे ऐकून तो पुढे काहीही न बोलता त्याच्या गाडीकडे निघून गेला.
त्याने मागे वळून पाहिले तर निशा तिची भाजी एका टोपलीत भरत होती. आज ती अंधार होण्याआधीच घरी चालली होती. अर्जुनला वाटले तिच्या मागे जावे, जेणेकरून त्याला ठाऊक होईल की ती कुठे राहते आणि त्याची मुलगी पिंकीही आजारी आहे. हे निशाने सांगितल्यापासून त्याला पिंकीला पाहण्याची इच्छा झाली होती. आपली मुलगी आजारी आहे हे ऐकल्यापासून तो अस्वस्थ झाला होता. निशाने घटस्फोट झाल्यावर दुसरे लग्नही केले नव्हते, ही गोष्ट त्याच्या मनात खटकत होती. जेव्हा ती शिल्लक राहिलेल्या भाजीची टोपली डोक्यावर घेऊन तिच्या घरी चालत निघाली, तेव्हा अर्जुन देखील तिच्या मागे जाऊ लागला. तो तिच्या मागे खूप अंतर ठेवून चालत होता, जेणेकरून निशाला वाटू नये की तो तिचा पाठलाग करतोय. पण चालता चालता अर्जुनच्या मनात एकच विचार येत होता की निशा नाशिकमध्ये कशी आली. तिचे घर तर दूर एका गावामध्ये होते. मग तिच्या भावांनी तिला एकटीला कसे सोडले? जेव्हा त्या दोघांचा घटस्फोट होणार होता त्यावेळेस तर तिचे भाऊ तिला खूप पाठिंबा देत होते. पण अर्जुनला तिच्या एका उत्तराने खूप छान वाटले, जेव्हा ती म्हणाली होती की माझा नवरा चांगला होता साहेब, फक्त आमचे दिवस खराब होते. म्हणजे आजही तिच्या मनात नवऱ्याविषयी कडवटपणा नाही, ती त्याला वाईट मानत नाही. चालता चालता अर्जुनचे मन भरून आले. त्याला आठवले जेव्हा एका रात्री निशा त्याला म्हणाली होती, तुम्ही फक्त माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करा, बाकी तुमच्यासोबत राहून मी सर्व काही सहन करेन. अर्जुनला एक मोठा भाऊ राकेश आणि भावजय शिल्पा होती. घरात मोठ्या भावजयचे वर्चस्व होते. लग्न झाल्यानंतर जेव्हा निशा सासरी आली तेव्हा शिल्पा निशाला कमी लेखू लागली. स्वतः निवांत बसायची आणि निशाला सर्व कामे करायला सांगायची. बिचारी निशा मोठ्या जावेचे सर्व ऐकत होती. अर्जुनला हे सर्व दिसत असूनही तो बायकोची बाजू घेऊन कधीच त्याच्या भावजयला काही बोलला नाही. त्याची वहिनी अर्जुनसमोर क्षुल्लक गोष्टीवरून निशाचा अपमान करत होती, तरीसुद्धा तो गुपचूप उभा राहून ऐकत होता. याचा निशाला खूप राग येत होता. ती काही बोलली तर अर्जुन निशालाच वहिनीची माफी मागायला सांगायचा. निशा स्वाभिमानी होती. चूक नसताना झुकणे तिला जराही आवडत नव्हते, त्यामुळेच ती माहेरी निघून आली होती. ती गेल्यानंतर अर्जुनने एक खूप मोठी चूक केली, ती म्हणजे 2च महिन्यात निशाबरोबर काहीही न बोलता अर्जुनने वहिनीच्या सांगण्यावरून निशाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि तिच्यासोबतचे नाते संपवून टाकले. अर्जुन त्याच्या दादा वहिनीची खूप इज्जत करत होता, त्यामुळे त्याला बायकोपेक्षाही वहिनीवर जास्त विश्वास होता. निशासोबत लग्न झाल्यावर पहिली 4 वर्ष खूप आनंदात गेली, पण नंतर दोघांमध्ये वहिनीमुळे भांडणे होऊ लागली. कामावरून तर शिल्पा वहिनी निशाला बोलायचीच, पण जेव्हा एखाद्या गोष्टीवरून ती पिंकीवर हात उचलायची ते मात्र निशाला अजिबात आवडत नव्हते आणि ह्याच कारणामुळे दोघींमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे निशा अर्जुनला आपण वेगळे राहू असे म्हणत होती आणि हे अर्जुनला अजिबात मान्य नव्हते. अर्जुनच्या बाबांची गावी 5 एकर शेती होती, तसेच स्वतःचे घर होते आणि वडिलोपार्जित कपड्यांचे दुकानही होते आणि ही सर्व प्रॉपर्टी एकट्याने हडपण्याचा अर्जुनच्या भावाचा राजेशचा विचार होता. अर्जुन त्याच्या भावासोबत दुकानात बरोबरीने काम करायचा, पण जेव्हा त्याला आणि निशाला पैसे हवे असायचे तेव्हा त्यांना वहिनीकडे हात पसरावे लागायचे आणि हे निशाला अजिबात आवडत नव्हते. असो, काही वेळ चालत गेल्यानंतर निशाने एका मेडिकल स्टोअरमधून पिंकीसाठी औषधे घेतली आणि पुन्हा चालू लागली. अर्जुन निश्चित अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालत होता. चालता चालता ती एका वस्तीमध्ये आली जिथे ती राहत होती. तिचे घर पडके होते. ती घरात गेली. अर्जुन तिच्या मागोमाग आला आणि खिडकीच्या बाजूला थांबला. त्याने पाहिले तर पिंकी कॉटवर झोपली होती, तर जमिनीवर अंथरुणावर एक वृद्ध बाई झोपली होती. निशा घरी आल्यावर ती वृद्ध बाई उठून बसली. खिडकीच्या फटीतून त्याने त्या म्हातारीचा चेहरा पाहिला आणि लगेच ओळखले की ती निशाची आई होती. पिंकी देखील उठून बसली. आता ती पूर्वीपेक्षा मोठी झाली होती, पण खूप कमजोर दिसत होती. अर्जुनने पिंकीला पाहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. असे वाटले की आपल्या मुलीला जाऊन तिला मिठी मारावी. तो बराच वेळ पिंकीला पाहत होता, पण इच्छा असूनही तो घरात काही जाऊ शकला नाही. आपल्या बायकोची मुलीची अवस्था पाहून त्याला त्याच्या वहिनीचा राग येऊ लागला, जिने त्याचे हसते खेळते संसार उद्ध्वस्त केला होता. घटस्फोटाच्या वेळी त्याची वहिनी म्हणाली होती की भाऊजी, ही गेली तर जाऊ द्या, मी लवकरात लवकर तुमचे दुसरे लग्न लावून देईल. पण आज 6 वर्ष झाली वहिनीने अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही हालचाल केली नव्हती. ह्या शहरामध्ये तो एकटा राहत होता. इथे त्याच्या मोठ्या भावाने त्याला एक छोटेसे दुकान आणि 2 BHK घर खरेदी करून दिले होते. अर्जुन एकटाच दुकान चालवत होता.
घरसुद्धा दुकानाच्या मागे होते आणि त्या घरामध्ये तो एकटा राहत होता. खरे तर त्याच्या दादा वहिनीला त्याला असाच विधूर ठेवायचे होते, जेणेकरून तो प्रॉपर्टीतील हिस्सा मागू शकणार नाही आणि आयुष्यभर तो जे काही कमवेल ते त्यांना देऊ शकेल. राजेश दर आठवड्याला अर्जुनच्या दुकानावर यायचा आणि आठवडाभराची कमाई घेऊन जायचा. आता हेही कुठेतरी अर्जुनला खटकत होते. पण म्हणतात ना, भगवान के घर में देर है पर अंधेर नाही. देवाच्या कृपेने दोन्ही घटस्फोटीत नवरा बायको एकाच शहरामध्ये राहायला आले होते आणि दोघांनी अजूनही दुसरे लग्न केले नव्हते. आता अर्जुन रोज संध्याकाळी निशाच्या दुकानावर जाऊ लागला. जाताना तो रुमालाने चेहरा झाकून जायचा आणि तिच्याकडून खूप सारी भाजी आणि फळे खरेदी करून आणायचा, जेणेकरून त्या पैशातून निशा पिंकीचे व्यवस्थित पालन पोषण करू शकेल. त्यांच्या मनात सतत बायको आणि मुलीचेच विचार यायचे. त्याला त्या दोघींची खूप काळजी वाटत होती. काही दिवसानंतर जेव्हा अर्जुनचा भाऊ राजेश हिशोब घेण्यासाठी दुकानावर आला, तेव्हा त्याने अर्जुनकडे पैसे मागितले. तेव्हा अर्जुन म्हणाला, माझ्याकडून खर्च झाले आहेत. तेव्हा राजेशला राग आला आणि तो म्हणाला, असे कसे खर्च झाले? काय केलेस तू एवढ्या पैशांचे? अर्जुन हिम्मत करून म्हणाला, मला एक महत्त्वाचे काम होते, त्यामुळे खर्च झाले. राजेश चिडून म्हणाला, आजपर्यंत तर तू मला न विचारता कधीच पैसे घेतले नाहीत. मग अशा कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी तू माझा विचार न घेता पैसे खर्च केले आहेस? अर्जुन म्हणाला, दादा, तू रागाला का जातोयस? ते पैसे मीच तर कमावले होते ना. मग मी कमावलेले पैसे माझ्या गरजेसाठी खर्च केले, मग त्याचे एवढे का भांडवल करतो आहेस? अरे, मला पैशांची गरज भासू शकत नाही का? तेव्हा भाऊ रागाने म्हणाला, तुला लाज नाही का वाटत माझ्याशी उद्धटपणे बोलतोयस? तेव्हा अर्जुन शांततेने म्हणाला, मी तुझ्याशी वाद घालत नाही, व्यवस्थित आणि शांततेत बोलतो आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मी पैसे कमावतो, त्यामुळे मी खर्चसुद्धा करू शकतो. आपल्या बाबांची सर्व प्रॉपर्टी तुझ्या हातात आहे. शेतीचे उत्पन्न तूच घेतोस, डेअरी तूच बघतोस. मग मी तुला ह्या सर्वांचा हिशोब कधी मागितला आहे का? नाही ना. मग मीही तुला मी कुठे पैसे खर्च केले हे सांगण्यासाठी बांधील नाही. हे बघ दादा, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काहीही समजत नाही. मला तुझ्या मनात आणि वहिनीच्या मनात काय आहे हे आता चांगलेच समजले आहे. यापुढे या दुकानाचा हिशोब तू मला कधीही मागणार नाहीस. आता मला एकट्याला आयुष्य जगायचे आहे. राजेश म्हणाला, आम्ही तुला एकटे कसे सोडू शकतो? लवकरच आम्ही एखादी चांगली मुलगी पाहून तुझे दुसरे लग्न लावून देणार आहोत. अर्जुन म्हणाला, मला तर तू आता दुसऱ्या लग्नाबद्दल बोलूच नकोस, कारण माझ्या पहिल्या बायकोसोबत जर तू आणि वहिनी व्यवस्थित वागला असतात तर आज ती माझ्यासोबत असती. खरे तर हे आहे की तू आणि वहिनीने मिळून मला माझ्या बायको मुलीपासून वेगळे केले आणि माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला. आज 6 वर्ष झाली आहेत माझा घटस्फोट होऊन. ह्या 6 वर्षात तुम्ही एकदा तरी माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलला आहात का? तुम्हाला तर माझे लग्नच होऊ द्यायचे नाही. मला फक्त नोकर बनवून ठेवायचा तुमचा विचार आहे. जर बाबांनी माझे लग्न लावून दिले नसते आणि त्यांचा मृत्यू झाला असता तर तुम्ही दोघांनी माझे लग्न कधीच होऊ दिले नसते. सर्व प्रॉपर्टी फक्त तुला मिळावी हाच तुमच्या या मागचा हेतू आहे, बरोबर ना? अर्जुनचे बोलणे ऐकून राजेश इकडे तिकडे पाहू लागला. अर्जुन पुढे म्हणाला, आता तू माझा विचार करणे बंद कर. यापुढे कृपा करून तू आणि वहिनी माझ्यामध्ये पडू नका. मला माझ्या परिस्थितीवर सोडा आणि यापुढे तू काही चुकीचे करण्याचा विचारही केलास तर मी तू माझा मोठा भाऊ आहेस हे विसरून जाईन. आणि हो, मी लवकरच गावी येईन. मलाही प्रॉपर्टीतील माझा हिस्सा हवा आहे. राजेशला आता कळून चुकले होते की आपली चोरी आणि चालबाजपणा पकडला गेला आहे. त्यामुळे आता त्याचे आणि त्याच्या बायकोचे अर्जुनसमोर काहीही चालणार नव्हते. खोट्या नात्याचा मुखवटा उघडा पडला होता. खरे तर राजेशला अर्जुनच्या नावाची मालमत्ता आपल्या मुलांसाठी ठेवायची होती, पण त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. राजेश गुपचूप तिथून निघून गेला. आता अर्जुन त्याच्या भावाच्या आणि भावजाईच्या तावडीतून सुटला होता. अर्जुनला त्याच्या बायकोची आणि मुलीची खूप आठवण येत होती. त्यामुळे दुपारच्या वेळी तो निशाच्या दुकानावर पोहोचला. त्याने पाहिले की आज निशा नेहमीपेक्षा चांगली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अर्जुन तिच्याकडे जाऊन म्हणाला, आता तुमच्या मुलीची तब्येत कशी आहे? तेव्हा निशा त्याच्याकडे पाहत म्हणाली, का? ती तुमची मुलगी नाही का? तिचे बोलणे ऐकून अर्जुनला धक्का बसला. तोंडावर रुमाल बांधलेला असूनही निशाने त्याला कसे ओळखले कोणास ठाऊक. निशा त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, तुम्ही रोज न चुकता इथे तिची चौकशी करण्यासाठी येता, मग तिला भेटत का नाही? मला सांगा, तुमच्या भावाने आणि वहिनीने सांगितले आहे का तुमच्या मुलीला भेटू नकोस म्हणून? तोंडावरून रुमाल बाजूला काढत अर्जुन म्हणाला,
मी दादा आणि वहिनीशी असलेले संबंध तोडले आहेत. भरल्या डोळ्यांनी अर्जुन म्हणाला, निशा मला पिंकीची खूप आठवण येते आणि तिला भेटावेसे वाटते. निशा म्हणाली, मग भेटा. मी तुम्हाला कधी नकार दिला आहे? आपला घटस्फोट झाला असला तरीही पिंकी अजूनही तुमची मुलगी आहे. अर्जुन म्हणाला, पण निशा, तुम्हाला कसे ओळखले? यावर निशा म्हणाली, 6 वर्ष मी तुमची बायको म्हणून तुमच्यासोबत राहिली आहे. मी तुम्हाला तुमच्या चालण्यावरून ओळखले. पहिल्या दिवशी व्यवस्थित पाहू शकले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पटकन ओळखले जेव्हा तुम्ही पिंकीबद्दल सतत प्रश्न विचारायचात. तेव्हा मला तुमच्या डोळ्यात आपल्या मुलीबद्दल असलेली काळजी दिसली, जी फक्त एका वडिलांच्या डोळ्यांमध्येच दिसू शकते. तुम्ही माझ्यापासून तुमचा चेहरा तर लपवला, पण तुमच्या डोळ्यात दिसणारी स्वतःच्या मुलीला भेटण्याची तळमळ मात्र लपवू शकला नाहीत. मी तुम्हाला घरचा पत्ता देते, तुम्ही तिथे जा आणि पिंकीला भेटा. मी संध्याकाळी घरी येईन. तेव्हा अर्जुन म्हणाला, नाही, तू माझ्यासोबत चल, तरच मी तिच्याशी बोलू शकेन. जेव्हा आपला घटस्फोट झाला होता तेव्हा पिंकी खूप लहान होती, त्यामुळे आता ती मला ओळखणार नाही. त्याचे बोलणे ऐकून निशाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, आपल्या लग्नाचा अल्बम अजूनही माझ्याकडे आहे. ती रोज तुम्हाला पाहते. तुम्हाला ती अजिबात विसरलेली नाही. ती तुम्हाला पाहता क्षणी ओळखेल. तरीही अर्जुन निशाला विनंती करत म्हणाला, प्लीज निशा, तू माझ्यासोबत चल. मला तुझ्यासमोर तिच्याशी भेटायचे आहे. निशा म्हणाली, का गरिबाच्या पोटावर लाथ मारत आहात? ही माझी धंद्याची वेळ आहे. जर तुमच्यासोबत गेले तर हा सगळा भाजीपाला वाया जाईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ह्या सगळ्या भाजीचे पैसे मी देईन. तू माझ्यासोबत चल प्लीज. यापुढे मी तुला कधीच त्रास द्यायला येणार नाही. हे ऐकताच निशाला थोडासा धक्का बसला. ती म्हणाली, काय येणार नाही? मला भेटायला तुमच्या बायकोने मनाई केली आहे का? तो उदास मनाने म्हणाला, मी दुसरे लग्न केले नाही. त्याचे बोलणे ऐकून निशाला आनंद झाला, पण तिने तो दाखवला नाही आणि ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. आपल्या बाजूच्या बाईला लक्ष द्यायला सांगून ती त्याच्यासोबत गाडीत बसली आणि घराकडे निघाले. निशाने अर्जुनला विचारले, तुम्ही या शहरामध्येच राहत आहात का? तेव्हा अर्जुनने तिला सर्व काही सांगितले. त्याने हेही सांगितले की आता तो कायम ह्या शहरामध्येच राहणार आहे. त्याने त्याच्या भावासोबत असलेले नाते तोडले आहे. निशा विचार करत म्हणाली की जर हे नाते आधीच तुटले असते तर आज आपण दोघे सोबत असतो. आपला घटस्फोट झाला नसता. आपले नाते तर दादा वहिनीमुळेच तुटले होते. अर्जुनने विचारले तेव्हा ती उदास मनाने म्हणाली, तुमच्या दादा वहिनीला मी त्या घरात नको होते, त्यामुळे ते मला घराबाहेर काढण्यात यशस्वी झाले. तरी मीच ते घर सोडून आले होते, पण त्यांच्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. माहेरी गेल्यावर सुरुवातीला मला माझ्या भावांनी साथ दिली, पण नंतर ते त्यांच्या बायकोच्या बोलण्यामध्ये येऊन मला परके झाले. एवढेच काय, पण कुत्र्याला टाकलेली चपाती खाण्याचा सुद्धा मला अधिकार नव्हता. आता सध्या मी ज्या घरामध्ये राहते ते घर माझ्या मामाचे आहे. माझा मामा त्याच्या कुटुंबासह पुण्याला राहतो. घराची चावी आईकडे होती, त्यामुळे आम्ही इथे राहायला आलो आहोत. घर जुने आहे, पण आम्हाला त्या घराचे भाडे द्यावे लागत नाही, त्यामुळेच आम्ही त्या घरात राहतो. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुला एक विचारू का? तेव्हा ती म्हणाली, काय? तो घाबरत म्हणाला, तुला आजही माझी आठवण येते का? या प्रश्नाचे उत्तर मात्र निशाने दिले नाही आणि तिने दुसरीकडे तोंड वळवले. अर्जुनला बहुतेक तिच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत. ती म्हणाली, आता मला कोणाचीच आठवण येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ह्याच काळजीत असते की उद्याची भाकरी कशी कमवायची आणि ह्याच विचारातच दिवस निघून जातो. तिचे उत्तर ऐकून तो नाराज झाला आणि गप्प बसला. निशा त्याला रस्ता सांगत होती तसा तो गाडी चालवत होता. त्याने निशाला जरासुद्धा जाणवू दिले नाही की तो तिचा पाठलाग करता करता इथे ह्या आधीही आला होता. काही वेळातच ते घरी पोहोचले. घरात जाताच अर्जुनच्या काळजात धस्स झाले, कारण घराची अवस्था खूपच खराब होती. भिंतीचे प्लास्टर निघाले होते. भिंती कमजोर झाल्या होत्या. पिंकीला निशा म्हणाली, पिंकी, बघ तर कोण आले आहे तुला भेटायला. पिंकी पूर्णपणे ठीक झाली होती. ती बाहेर येऊन त्याला पाहू लागली. त्याच्यासोबत त्याची निशाची आईसुद्धा बाहेर आली. ती अर्जुनकडे रागाने पाहत होती. पिंकी देखील अर्जुनला रागाने पाहत होती, त्यामुळे ती अर्जुन जवळ आली नाही. त्याला पाहून तिने तिच्या आईला मिठी मारली. निशा म्हणाली, घाबरू नकोस बाळा, हे तुझे बाबा आहेत. पिंकी म्हणाली, हो, हे माझे बाबा आहेत, पण खूप वाईट बाबा आहेत. त्यांनी मला आणि तुला खूप रडवले आहे. पिंकी आता मोठी झाली होती. तिला सर्व काही व्यवस्थित समजत होते. शेवटी अर्जुनला ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले, त्यामुळेच तर तो एकटे यायला नको म्हणत होता. अर्जुनने बाजूला उभ्या असलेल्या आपल्या सासूच्या पायाला स्पर्श केला. तेव्हा ती मागे झाली आणि म्हणाली, दूर हो आमच्यापासून. आता तुझे आमच्याशी कोणतेही नाते राहिलेले नाही, त्यामुळे नमस्कार करण्याची काही एक गरज नाही. तिचे बोलणे ऐकून अर्जुन खाली बसला. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपले दोन्ही हात पुढे केले
आणि आपल्या मुलीला जवळ येण्याचा इशारा केला. पिंकीने आईकडे पाहिले तेव्हा निशाने तिला इशाऱ्याने जायला सांगितले. तेव्हा पिंकी धावत जाऊन आपल्या वडिलांना बिलगली. अर्जुनसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा सोहळा होता. आपल्या मुलीला जवळ घेऊन तो मोठमोठ्याने रडू लागला आणि रडत म्हणाला, मला माफ कर माझ्या बाळा. तुम्हा दोघींना दूर करून मी ह्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यास मी खूप उशीर केला, नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्यासोबत असता. त्यानंतर त्याने पिंकीला उचलून घेतले आणि त्याच्या गाडीकडे घेऊन गेला आणि गाडीची डिग्गी उघडून म्हणाला, हे बघ बाळा, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. एका मोठ्या पिशवीत अर्जुनने खूप सारे सामान आणले होते. चॉकलेट्स, बिस्किटे, खेळणी आणि खूप सारे कपडे आणले होते. तो एक एक सामान काढून पिंकीला देऊ लागला. निशा दुरून हे सर्व पाहत होती. तिला असे वाटले की त्याने त्या पिशवीत तिच्यासाठी सुद्धा काहीतरी आणले आहे. पण पूर्ण पिशवी रिकामी झाली, पण त्या पिशवीत निशासाठी काहीही नव्हते. निशाला समजले की तो फक्त आपल्या मुलीसाठी इथे आला आहे. एवढ्या सगळ्या वस्तू पाहून पिंकीला खूप आनंद झाला होता. निशा म्हणाली, आता निघूया का? मला मार्केटमध्ये सुद्धा जायचे आहे. मग अर्जुन पिंकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, बाळा मी पुन्हा येईन. त्यानंतर दोघेही गाडीत बसले. निशा त्याच्या बाजूला बसली. दोघेही गप्प होते. निशा विचार करत होती की त्याने आपल्या मुलीसाठी इतके सामान आणले आहे, पण माझ्यासाठी काहीच आणले नाही. ती पुढे स्वतःशीच म्हणाली, अरे हो, आमचा घटस्फोट झाला आहे ना, मग त्याचे माझे तर नाते संपले आहे. तो कशासाठी मला काही घेऊन येईल? अर्जुन गाडी चालवत म्हणाला, एक विचारू का निशा? ती म्हणाली, विचारा ना. अर्जुन म्हणाला, जर मी तुझ्यासाठी काही आणले असते तर तू ते घेतले असतेस का? तेव्हा निशाने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, आणले असते तर पाहिले असते, पण आता जाऊ देत. तेव्हा तो गडबडीने म्हणाला, आणले आहे ना, पण तू वचन दे, हे तू घेशील, नकार नाही देणार. त्याचे बोलणे ऐकून निशाचे काळीज धडधडायला लागले. ती म्हणाली, असे काय आणले असेल त्याने जे देताना एवढा घाबरतोय? ती आपल्या आतली बेचैनी लपवत म्हणाली, द्या पाहू काय आणले आहे ते. जर इतक्या प्रेमाने आणले तर मी नकार कशी देईन? पण यापुढे तुम्ही काही आणले तर मात्र मी काही घेणार नाही. तेव्हा अर्जुनने त्याच्या खिशातून ती वस्तू काढली आणि तिला हात पुढे करायला सांगितले. तेव्हा निशाचे काळीज जोरात धडधडायला लागले. तिने हात पुढे केला. अर्जुनने जेव्हा तिच्या हातामध्ये ती वस्तू ठेवली तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला. ती अशी तशी वस्तू नव्हती, तर ते मंगळसूत्र होते. अर्जुनसुद्धा खूप घाबरला होता, त्यामुळे त्याने गाडीला बाजूला उभी केली. तेव्हा निशा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय आहे? अर्जुन म्हणाला, नकार देऊ नकोस, नाहीतर माझे मन तुटेल. मी खूप आशेने तुझ्यासाठी हे घेऊन आलो आहे. निशा, मी केलेल्या सर्व चुकांची तुझ्याकडे माफी मागतो. मी खूप मूर्ख होतो. मला आपल्याच माणसांनी मूर्ख बनवले आणि माझ्या बायको मुलीपासून दूर केले. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत उभा नव्हतो. पण आता मी तुला वचन देतो की मी तुझा हात कधीच सोडणार नाही. आपली ही साथ आता मेल्यानंतरच सुटेल आणि आपण आपला संसार पुन्हा नव्याने उभा करू. जिथे पिंकीचे चांगले पालनपोषण आणि आईचे म्हातारपण व्यवस्थित जाईल. त्याचे बोलणे ऐकून निशा अवाक राहिली. ती पुढे काहीही बोलू शकत नव्हती. ती फक्त एकटक त्या मंगळसूत्राला निहाळत होती. अर्जुन म्हणाला, निशा, ए निशा, मी तुझा तोच अर्जुन आहे ज्याच्या हाताची उशी केल्याशिवाय तुला झोप येत नव्हती. मी तुला असे आयुष्य जगताना पाहू शकत नाही. जेव्हापासून तुला या अवस्थेत पाहिले आहे तेव्हापासून रोज रडतोय. असे बोलत तो रडू लागला. निशा मंगळसूत्र मुठीत बंद करत म्हणाली, मग त्या घटस्फोटाच्या पेपर्सचे काय करायचे? फाडून टाकू, अर्जुन रडत म्हणाला. निशा त्याला मंगळसूत्र परत द्यायला लागली तेव्हा अर्जुनने तिच्याकडे पाहिले आणि दोन्ही हात जोडले. निशा म्हणाली, तुमच्या हातांनी मला हे मंगळसूत्र घाला. हे ऐकताच अर्जुनला आनंद झाला आणि त्याने निशाला मंगळसूत्र घातले. तो आनंदाने वेडा झाला होता. त्याने गाडी स्टार्ट केली. निशाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, आता दुकानावर नको तर मला आपल्या घरी घेऊन चला. अर्जुनने गाडी पुन्हा निशाच्या घराकडे वळवली. त्याने पुन्हा एकदा तिच्या आईची माफी मागितली. आईने सुद्धा निशाच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून मोठ्या मनाने त्याला माफ केले. त्याने पिंकी आणि आईला गाडीमध्ये बसवले आणि गाडी आपल्या घराकडे वळवली. अर्जुन राहत होता ते घर जरी मोठे असले तरी ते घर नसून फक्त रिकाम्या खोल्या होत्या. अर्जुन आपल्या मुलीसह त्याच्या घरी पोहोचला. त्याने आपल्या मुलीचे आणि बायकोचे खूप आनंदाने स्वागत केले. निशाने नव्या नवरीप्रमाणे माप ओलांडून घरात प्रवेश केला. आता निशाचे पाय त्या घरात पडले, त्यामुळे त्या घराला खरे घर पण आले होते. अर्जुन आणि निशाने पुन्हा एकदा आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली. आता ते दोघे आपल्या मुलीसह खूप आनंदामध्ये संसार करत आहेत. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी
प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.